अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हावं असं आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे, उद्या आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे. आणि उद्या आपल्या जल एक लोट्यामध्ये जल घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य देऊनच आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे. तुमच्या जीवनामध्ये काही सरकारी काम होत नसेल, सरकारी नोकरीमध्ये अडथळे येत असेल, तर तुम्ही दररोज सूर्याला एक लोटा जल घ्या. त्याच्यात थोडीशी पांढरे तीळ, साखर, कुंकू, थोडंसं गूळ टाकून 16 वेळेस गायत्री मंत्र म्हणून ते जल सूर्याला अर्पण करावे. आणि थोडंसं जल तीर्थ म्हणून आपण घ्यावे आणि थोडंसं घरात शिंपडावे. असे केल्याने तुम्हाला तुमची नोकरी, गव्हर्नमेंट नोकरीमध्ये जॉबची तयारी करत असाल, गव्हर्नमेंट कामामध्ये अडथळे येत असेल, तर हे अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. आपण उद्या चतुर्थी असल्यामुळे आपल्याला लवकर उठून सूर्याला जल अर्पण करायचं आहे. आणि उद्या तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. तुळशीची पूजा झाल्याच्या नंतर आपल्या उंबऱ्याची पूजा करून घ्यायचं आहे. मुख्य दरवाजाची पूजा करून घ्यायचं आहे. आपली अंघोळ होण्याच्या आधी आपलं घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपल्याला उद्या संकट चतुर्थी असल्यामुळे आपल्या घरातल्या गणपती बाप्पा म्हणजे आपल्या घरातली जे काही मूर्ती आहे, जर तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल, तर तुम्ही फोटोला स्वच्छ वगैरे पुसून घेऊन गणपती अथर्व शीर्ष म्हणत तुम्ही फोटोला पुसून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती असेल तर उद्या गणपतीच्या मूर्तीवर गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला उद्या अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जर गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून म्हणू शकता, किंवा तुम्ही ओम गणगणपतये या मंत्राचा जप करून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. किंवा संकटनाशक गणपती स्तोत्र हा खूप छोटा आहे, सोपं पण आहे, ह्याच्यानं सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. आपल्या देवघरामधला गणपती एका ताटात घ्यायचा आहे, पंचामृत बनवून घ्यायचं आहे. अगोदर स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे, नंतर पंचामृत, नंतर पाणी, अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. गंध, अक्षदा लावून, अत्तर लावून एका पाटावरती कपडा अंथरून त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवून ते गणपती स्थापना करायची आहे. मग आपल्याला उद्या जास्वंदाचं लाल फूल आणि 21 किंवा 11 दुर्वाची एक जुडी तयार करून गणपती बाप्पाला आवर्जून अर्पण करायची आहे. उद्या गणपती बाप्पा म्हणजे उद्या संकष्ट चतुर्थी आहे. आपण उद्या आपल्या प्रत्येक संकटापासून, आपल्या मुलांच्या प्रत्येक संकटापासून, आपल्या घरावर येणारे सगळे विघ्नापासून संरक्षण व्हावं आणि सगळे विघ्न दूर व्हावं म्हणून आपल्याला उद्या गणपती बाप्पाला विनंती करायची आहे. आणि उद्या 11 वेळेस गणपती अथर्व शीर्षाचं पाठन करायचं आहे. मग आपल्याला अशी पूजा झाल्याच्या नंतर धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि आपल्याला आरती करून घ्यायची आहे. सगळं झाल्यानंतर 11 वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला 11 दुर्वा गणपतीला अर्पण करायचं आहे. दुर्वा नसेल तर तुम्ही अक्षता अर्पण करू शकता. अशा प्रकारे उद्या गणपतीची सेवा आपल्याला करायची आहे. आपल्या मुलांची प्रगती व्हावं, मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागावं, मुलांच्या करिअरमध्ये काही अडथळे येत असेल तर आपण संकल्पयुक्त उद्यापासून गणपती अथर्व शीर्षाचा 11 वेळा पाठ करायचा आहे, 11 दिवस करायचा आहे. आणि बघा तुम्ही तुमच्या मुलांची प्रगती होईल. आणि आपण जे थोडं एक पाणी घ्यायचं आहे किंवा अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाची मूर्ती एका ताटात घ्यायची आहे आणि त्याच्यावरती गणपती अथर्व शीर्ष म्हणत 11 वेळेस म्हणत अभिषेक करत राहायचा आहे. आणि ते पाणी शुद्ध ते तीर्थ आहे, बनलेलं आहे, ते तीर्थ मुलांना द्यायचं आहे. तुम्ही 11 वेळेस असं 11 दिवस करून पहा, तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये खूप बदल होईल आणि मुलांची स्मरणशक्ती वाढेल. जर तुमचे मुलं गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत असेल, मुलं मोठं असेल तर त्यांच्याकडून तुम्ही म्हणून घ्या.
मुलं जर छोटा असेल, त्यांना म्हणता येत नसेल, तर त्यांना गणपती अथर्वशीर्ष म्हणायची सवय लावा. तुम्ही त्यांना शिकवा, एक एक शब्द शिकवा. हळूहळू मुलं म्हणायला सुरुवात करतील. गणपती अथर्वशीर्ष भगवान गणेशाची उच्च कोटीची सेवा आहे. आपल्या मुलांसाठी, स्मरणशक्तीसाठी, तल्लख बुद्धीसाठी, केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे. आपल्याला 11 दिवस 11 वेळेस हे असे तीर्थ बनवून तुम्ही देऊ शकता. आपल्या घरामध्ये काही संकटे आहेत, विघ्न आहेत, आपल्या व्यापार वृद्धी होत नाही, आपल्या मनासारखं काही घडत नसेल, धनहानी होत असेल, धन येण्याचे मार्ग प्राप्त होत नसेल, आपल्या मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, तर उद्या आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. आपलं गणेश मंदिर कुठं जवळपास कुठं मंदिर असेल तर तिथं जायचं आहे. एक नारळ, एक डाळिंब, गूळ खोबऱ्याचं नैवेद्य, 11 दुर्वा आणि एक जास्वंदाचं फूल असं घेऊन आपल्याला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे. आपल्या हातात ते घ्यायचं आहे. आपली जे काही इच्छा आहे गणपतीला सांगायचं आहे. व्यापार वृद्धी, नोकरी, जे काही तुमची समस्या आहेत, तुम्हाला जर येत असेल तर वेळ असेल तर तुम्ही 11 वेळेस गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकता किंवा एकदा म्हणू शकता. तर ते पण जमत नसेल तर ओम गणपतये नमः ह्या मंत्राचं तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस जप करायचा आहे. आपली इच्छा सांगायची आहे. जे काही तुम्ही साहित्य नेलेलं आहे ते सगळं काही तिथं गणपती बाप्पाच्या चरणाजवळ ठेवून द्यायचं आहे आणि आपली इच्छा सांगून प्रार्थना करून आपल्याला निघून यायचं आहे. पुढच्या संकष्ट चतुर्थी पर्यंत बघा तुम्हाला काही तुमचे शुभ परिणाम तुम्हाला बघायला भेटतील. तसेच आपल्या घरामध्ये खूप काही संकटे येतात, विघ्न येतात, बार आपल्या आजारपणा येतो, अपघात होतो, काही धनहानी होते, घरामध्ये खूप वादविवाद होत राहतात, सारखं कटकटी भांडणे होत राहतात. तर अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक खोबराची वाटी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि 2 लवंगा घ्यायच्या आहे. मग ते कापूर प्रज्वलित करायचं आहे. ते कापूरची वडी पूर्ण शांत होईपर्यंत आपल्याला समोर बसायचं आहे. गणपती बाप्पाच्या समोर बसायचं आहे आणि ही सेवा आपल्याला संध्याकाळी करायचं आहे. ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः ह्या मंत्राचा जप करत राहायचं आहे. आपल्याला आपल्या घरामधले सगळे विघ्न, संकट दूर होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. हे मंत्र तुम्ही 2 कापराच्या वड्या संपेपर्यंत आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः हे मंत्राचा जप करत राहायचं आहे. आणि संपत आली शेवटीला थोडंसं आपल्याला राहिलं की मग ते खोबऱ्याची वाटी घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये पूर्ण असं घरात दाखवायचं आहे. बरं, घरातले जी काही नकारात्मकता आहे, जे काही घरामधले संकट आहे, विघ्न आहे, वाईट शक्ती आहे, त्याचा नाश व्हावं म्हणून आपण ही सेवा करत असतो. मग घर सगळं दाखवून मुख्य दरवाजाच्या समोर नेऊन ठेवून द्यायचं आहे. मग दुसऱ्या दिवशी ती रक्षा आपल्या कचऱ्यामध्ये, डस्टबिनमध्ये फेकून द्यायची आहे. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. शुभ दिवस जावो.